नमस्कार मेष राशीच्या मंडळींनो आणि बहिणींनो आणि भावांनो, जर तुमची रास मेष असेल तर आजचा हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण 22 जुलैच्या या विशेष दिवसापासून पुढील 24 तास तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांकडे तुमचे लक्ष वेधून घेऊ शकतात. आणि आजचा हा राशी भविष्याचा आपण त्याच्या एका मोठ्या घटनेबद्दल बोलणार आहोत. तिचा संकेत तुम्हाला अचानक मिळू शकतो. हा मेष राशीच्या मंडळींनो, एक गोष्ट, एक घटना तुमच्या आयुष्यात घडण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वतःचा प्रश्न पडेल, आतापर्यंत जे काही घडत होतं ते कदाचित या क्षणासाठी होतं का? कारण कधी कधी आयुष्यात एखादी गोष्ट खूप उशिरा घडते. आपण वाट पाहत राहतो, प्रयत्न करत राहतो, मनातून प्रार्थना करत राहतो आणि एक दिवस अचानक परिस्थिती बदलायला सुरू होते. मेष राशीच्या मंडळींनो, तुमच्या बाबतही अशीच एखादी अचानक हालचाल पुढील 24 तासात जाणवू शकते. ही हालचाल पैशाच्या संबंधित असू शकते, कामाच्या संबंधित असू शकते, नोकरी किंवा व्यवसायाच्या संबंधित असू शकते, एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या संबंधात असू शकते. एक व्यक्ती फोनच्या किंवा मेसेजच्या संबंधात तुम्हाला बोलू शकते किंवा तुमच्या मनात गेल्या अनेक दिवसापासून असलेल्या एका प्रश्नाचे उत्तर अचानक मिळू शकते. पण इथे एक संदेश, सर्वात मोठा संकेत दडलेला आहे. तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत आहात ती गोष्ट कदाचित तुम्हाला ज्या मार्गाचे अपेक्षित आहे त्या मार्गात येणार नाही. कदाचित एखादी व्यक्ती तुमच्याशी अचानक संपर्क करेल, कदाचित एखादी व्यक्ती जुना विषय तुमच्या समोर मांडल, कदाचित तुम्हाला एखाद्या कामाबद्दल अशी माहिती मिळेल जी तुमचा पुढचा निर्णय बदलू शकते किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला अशी संधी मिळेल जी तुम्ही यापूर्वी कधी विचारही केला नसेल. म्हणून मेष राशीच्या मंडळींनो, पुढील 24 तास छोट्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. कारण मोठा बदल नेहमी मोठ्या आवाजात येत नाही, तर तो कधी कधी एक छोट्या फोनपासून सुरू होतो, कधी एका मेसेजपासून, कधी एका भेटीपासून, कधी एखाद्या व्यक्तीच्या एका वाक्यापासून आणि कधी कधी तर आपल्या मनात अचानक आलेल्या एक विचारापासून. आज तुम्हाला मनात एखादा विचार पुन्हा येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष शांतपणे पहा. कदाचित तुमचे मन तुमचा एखाद्या महत्त्वाच्या निर्णयासाठी तयार करत असेल. मेष राशीच्या मंडळींनो, इथे मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे सांगते. पुढील 24 तासात काहीतरी चांगले घडण्याची शक्यता असेल तर घाई करू नका, कोणताही निर्णय घेऊ नका. कारण तुमच्या समोर येणारी संधी खरी असू शकते, पण तिचा फायदा घेण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य निर्णय आवश्यक आहे. तुमची मेष राश, तुमचं धाडस, तुमचा निर्णय घेण्याची क्षमता, तुम्ही संकटात उभे राहू शकता का? पण कधी कधी तुमचा उतावळपणा तुमच्या मार्गात अडथळा निर्माण करू शकतो. म्हणून पुढील 24 तासात एकच मंत्र लक्षात ठेवा. पहिले निरीक्षण करा, मग विचार करा आणि त्यानंतर निर्णय घ्या. कारण तुमच्या आयुष्यातील पुढचा टप्पा एका छोट्याशा निर्णयामुळे बदलू शकतो. आता मेष राशीच्या मंडळींनो, तुमच्या आयुष्यात गेल्या काही काळात अशी कोणती गोष्ट आहे जी वारंवार अडकत आहे? एखादे काम, एखादा व्यवहार, एखादी नोकरी, एखादी व्यक्ती, एखादे नाते, मग एखादी अशी इच्छा जी तुमच्या मनात ठेवली आहे पण ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही अजूनही वाट पाहत आहात. जर तुमच्या आयुष्यात अशी एखादी गोष्ट असेल, असा एखादा संदेश तुमच्यासाठी आणखी महत्त्वाचा असेल, कारण पुढील 24 तासात त्याविषयीच्या संबंधित एखादा छोटा संकेत तुमच्या समोर येऊ शकतो आणि तो संकेत तुम्हाला एक गोष्ट शिकवू शकतो. थांबू नका, आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. मेष राशीच्या मंडळींनो, तुम्ही गेल्या काही दिवसात मानसिकदृष्ट्या थकलेल्या असाल. काही लोकांना तुम्हाला निराश केलं असेल, काही लोकांनी तुम्हाला विश्वास ठेवला नसेल, कदाचित तुमच्या मेहनतीचे कौतुक झाले नसेल, कदाचित तुम्हाला वाटत असेल की मी एवढे प्रयत्न करूनही माझ्या आयुष्यात बदल का होत नाही. पण लक्षात ठेवा, प्रत्येक विलंब म्हणजे नकार नसतो. कधी कधी विलंबन म्हणजे तयार असते. मी कदाचित आता तुमच्या आयुष्यातील एखाद्या नवीन पर्वाची सुरुवात होण्याची वेळ जवळ येत आहे. पुढील 24 तासात तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून संपर्क मिळाला, एखादी अनपेक्षित बातमी समोर आली किंवा एखाद्या जुन्या कामाला अचानक गती मिळाली तर लगे भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. त्या घटनेकडे शांतपणे पहा, कारण ही घटना तुमच्या आयुष्यातील मोठ्या बदलाची सुरुवात असू शकते. आणि आता या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाचा संकेत. मेष राशीच्या काही लोकांच्या आयुष्यात ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं, तुमच्या क्षमतेवर शंका घेतली किंवा तुमच्या यशाची वाट अडवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासमोर तुम्हाला स्वतःला सिद्ध करायची संधी मिळू शकते. पण तुम्हाला कशाची भांडण्याची गरज नाही, कोणाला उत्तर देण्याची गरज नाही. तुम्हाला यश तुमचे उत्तर असू द्या. तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला नाही याच्या समजावून सांगण्यापेक्षा स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. कारण मेष राशीच्या मंडळींनो,
तुमची खरी ताकद तुमच्या शब्दामध्ये नाही तर तुमच्या कृतीमध्ये आहे. आता आर्थिक बाबत एक संकेत दिसतो. पुढील 24 तासात पैशाच्या संबंधित एखादी बातमी मिळू शकते, एखादा व्यवहार पुढे जाऊ शकतो, एखादे पेमेंट मिळण्याबद्दल माहिती मिळू शकते, एखादी नवीन उत्पन्न मार्गाचा विचार तुमच्या मनात येऊ शकतो. पण लक्षात ठेवा, मोठा पैसा मिळेल म्हणून कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. पैशाच्या बाबतीत कागदपत्रे तपासा, अटी समजून घ्या आणि कोणत्याही आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी एक सल्ला घ्या, कारण नशिबाची साथ असली तरी शहाणपणाचा निर्णय तुमचा असतो. आता मेष राशीच्या नोकरदार लोकांसाठी तुमच्या कामाकडे एखादे वरिष्ठ लक्ष देऊ शकते. तुम्ही केलेली मेहनत कोणत्या तरी लक्ष घेऊ शकते. एखादी नवीन जबाबदारी किंवा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी एक जुना ग्राहक पुन्हा संपर्क करू शकतो किंवा एक व्यक्ती झालेली अनोळखी भविष्य उपयोगी ठरू शकते. मेष राशीच्या काही लोकांच्या आयुष्यात एखादी व्यक्ती मनात असूनही त्यांचा संवाद कमी झालेला असू शकतो. काहींना त्यांच्या नात्यात गैरसमज होऊ शकतो. काहींना एखाद्या व्यक्तीच्या उत्तराची वाट पाहत असेल. जिथे प्रेम आहे तिथे संवाद ठेवा, जिथे सातत्य अपमान आहे तिथे स्वतःचा सन्मान विसरू नका. ज्याला तुमची किंमत आहे त्यांच्या आयुष्यातील जागा समजून घ्या. आता मेष राशीच्या लोकांना आता संदेश सर्वात मोठा आध्यात्मिक संकेत आहे. मंडळी, मेष राशीच्या मंडळींनो, प्रिय बांधवांनो, भगिनींनो, आता आपण भविष्याच्या दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळत आहोत. कारण पहिल्या भागात आपण ज्या एका घटनेचा संकेत पाहिला त्यानंतर आता प्रश्न निर्माण होतो, ती घटना नेमकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित असू शकते. मेष राशीच्या लोकांना पुढील 24 तास तुमच्यासाठी साधारण दिवसासारखे नसतील. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या काही घटनेमध्ये तुम्हाला मोठा अर्थ दिसू शकतो. एखादी व्यक्ती अचानक तुमच्याशी संपर्क करेल, एखादा फोन किंवा मेसेज येईल, एखादा जुन्या कामाची माहिती मिळेल किंवा तुम्ही बराच काळ वाट पाहत असलेल्या गोष्टीबाबत अचानक हालचाल सुरू होईल. आणि इथे सर्वात मोठा संकेत, तुम्हाला ज्या गोष्टीची अजिबात अपेक्षा नसेल त्याच ठिकाणाहून एखादी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. कदाचित एखादी व्यक्तीने तुमच्याशी काही दिवसापासून बोलणे बंद केले असेल. तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल किंवा मनात अनेक प्रश्न असतील. पुढील 24 तासात त्या व्यक्तीकडून एखादा संकेत मिळण्याची शक्यता आहे. मेष राशीच्या मंडळींनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक आलेली व्यक्ती तुमच्या आयुष्यात कायमची राहण्यासाठी येत नाही. काही व्यक्ती फक्त तुम्हाला एखादा धडा शिकवण्यासाठी येते. काही व्यक्ती तुमची परीक्षा घेते. काही व्यक्ती तुमच्या आयुष्यात दूर गेल्यानंतर तुम्हाला स्वतःची खरी किंमत समजवते. म्हणून जर एखादी जुनी व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येत असेल, भावनेच्या भरात लगेच निर्णय घेऊ नका. पहिल्या त्या शब्दाकडे नाही तर तिच्या कृतीकडे पहा, कारण पुढील 24 तासात तुमच्या समोर एक अशी परिस्थिती येऊ शकते जिथे तुम्हाला मन आणि बुद्धी यापैकी एकाची निवड करावी लागेल. थोडा अधिक सर्वांना समजून घ्या. मेष राशीच्या मंडळींनो, या काळात बुद्धीने घेतलेला निर्णय तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो. तुमच्यापैकी काही लोकांच्या आयुष्यात आर्थिक अडचणी सुरू असतील, खर्च वाढला असेल, एखादे पेमेंट अडकले असेल, एखाद्या व्यक्तीकडून पैसे येणे बाकी असेल किंवा घरातील एखाद्या मोठ्या खर्चामुळे तुम्ही चिंतित असाल तर पुढील काळात त्या विषयावर हालचाल होण्याचा संकेत आहे. कदाचित तुम्हाला लगेच विश्वास बसणार नाही, पण एखादी सकारात्मक बातमी मिळू शकते. पैसा मिळणार आहे, व्यवहार पुढे जाणार आहे, काम मंजूर होण्याची शक्यता आहे, पेमेंट लवकर मिळेल, अशा प्रकारची माहिती तुम्हाला मिळू शकते आणि ही माहिती तुमच्या मनावर मोठे ओझे हलके करू शकते. दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. पैसे देणे किंवा मोठे आर्थिक जोखीम घेणे तुम्हाला एखादी व्यक्ती म्हणू शकते. ही संधी फक्त अंदाज आहे. आताच फक्त गुंतवा, तुम्हाला नक्की फायदा होईल. अशा वेळी थोडे सावध राहा. घाई घेतलेला निर्णय तुमचे नुकसान करू शकतो, पण विचारपूर्वक घेतलेला निर्णय तुमचं भविष्य बदलू शकतो. आता नोकरी व्यवसाय करणाऱ्या मेष राशीच्या मंडळींनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाचा संकेत आहे. कदाचित तुमच्याकडे एखादे असे काम सोपवले जाईल जे सुरुवातीला तुम्ही कठीण वाटेल, पण हे काम भविष्यात तुमची ओळख बनू शकते. मी काम सोडून दुसरे काय करावे, तर पुढील 24 तासात तुम्हाला एखादी कल्पना किंवा मेसेज मिळू शकतो. फक्त एका दिवसाच्या भावनेवर मोठा निर्णय घेऊ नका. संपूर्ण परिस्थिती समजून घ्या. तुमच्या क्षमतेचा विचार करा, मग पुढेचं पाऊल उचला. मेष राशीच्या मंडळींनो, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल कदाचित अचानक एखादा चमत्कारामुळे नाही तर तुम्ही घेतलेल्या एका योग्य निर्णयामुळे होईल. आता कुटुंबाबद्दल बोलूया. घरातील एखादी व्यक्ती तुमचा काही दिवसापासून मतभेद असेल, त्या व्यक्तीसोबत पुन्हा संवाद होऊ शकतो. पण किंवा एखाद्या विषयावर घरातील लोक तुमच्या मनाला महत्त्व देऊ शकतात, पण घरातील एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात. तुमच्या एका चांगल्या शब्दामुळे घरातील वातावरण बदलू शकतं. म्हणून पुढील 24 तास रागावर नियंत्रण ठेवा.
पुढील 24 तासामध्ये तुम्हाला एक निर्णय घेण्याची वाट आहे, पण त्या परिणाम पुढील काही दिवसात असा आठवड्यावर होऊ शकतो. तो निर्णय नोकरीच्या संबंधात असू शकतो, पैशाच्या संबंधात असू शकतो, एखाद्या व्यक्तीच्या संबंधात असू शकतो. तुमच्या आयुष्यातील पुढची संधी तुमच्या दारावर येऊ शकते, पण दाराची कडी उघडण्याचे धैर्य तुम्हाला दाखवावे. मेष राशीच्या प्रिय मंडळींनो, आता नेमकी ती घटना कोणती आहे ती तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकते का? ही घटना प्रत्येक मेष राशीच्या व्यक्तींना आयुष्यात एका स्वरूपात घडेल असं नाही, कारण प्रत्येक परिस्थिती वेगळी असते. पण तुमच्या आयुष्यातील एखाद्या अडकलेल्या विषयी अचानक हालचाल होणे या काळात सर्वात मोठा संकेत ठरू शकतो. मेष राशीच्या मंडळींनो, कल्पना करा, एखादे काम तुम्ही अनेक दिवसापासून करत आहात. तुम्ही प्रयत्न केले, कागदपत्र दिले, एखादी व्यक्तीशी संपर्क साधला, पण उत्तर मिळाले नाही. तुम्ही वाट पाहत राहिला, पण आता अचानक तुमच्या फोन एक कॉल येतो, एक मेसेज येतो, किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला अचानक भेटते आणि एक संवादामुळे तुम्हाला जाणवते, अरे माझ्या आयुष्यात परिस्थिती आता बदलू शकते. मेष राशीच्या मंडळींनो, पुढील 24 तासामध्ये असा एखादा महत्त्वाचा संपर्क किंवा बातमी तुमचा संकेत ठरू शकते. काही लोकांची ही घटना पैशाच्या संबंधित असेल, काहींना व्यवसाय, तर तुम्ही ते पूर्णपणे अपेक्षा केली नसेल. माझे हे काम कधी पूर्ण होईल, माझे पैसे कधी मिळतील, माझी नोकरी कधी मिळेल, मी माझ्या व्यक्तीशी माझी पुन्हा कसं बोलल, माझ्या आयुष्यात कधी चांगले दिवस येतील. तर उत्तर लगेच मिळेल, पण असं नाही. उत्तराच्या दिशेने जाणारा पहिला संकेत नक्की मिळू शकतो. कितीही कमवलं तरी माझ्या हातात पैसे का राहत नाही? नशिबाचे संकेत मिळाले तरी त्याचा योग्य वापर करणे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. संधी आली म्हणून लगेच धावू नका. संधीचे निरीक्षण करा, तिचा अभ्यास करा आणि मग निर्णय घ्या. आता नोकरी करायच्या बाबतीत एक महत्त्वाचा संकेत. मेष राशीच्या काही लोकांना गेल्या काही काळापासून कामाच्या ठिकाणी योग्य मान सन्मान मिळत नसल्याची भावना असू शकते. तुम्ही काम करता, मेहनत करता, पण तुमचे कौतुक दुसरेच होते, म्हणून जबाबदारी घेता, पण श्रेय कोणीतरी दुसरंच घेतं. अशा परिस्थितीत तुम्ही मनापासून खूप नाराज असू शकता. तुम्हाला कमी लेखणाऱ्या लोकांना लक्ष केंद्रित करू नका. तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांवर कधी तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. मेष राशीच्या जातकांनो, आता आपण एका व्यक्तीबद्दल बोलूया. तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असू शकते जिच्याबद्दल तुम्ही सध्या सभ्राहत आहात. ती व्यक्ती तुमच्यासोबत आहे, तुमच्या विरोधात तुमची काळजी करते, ही फक्त स्वतःचा फायदा पाहते, तर खरं तुमच्यासाठी आनंद ही फक्त दाखवते. पुढील 24 तासात एक व्यक्तीच्या वागणुकीत तुम्हाला काहीतरी जाणवू शकते. कदाचित ते व्यक्तीमुळे, कदाचित तिच्या एका कृतीमुळे, कदाचित एखाद्या प्रसंग तुमच्याशी कशी वागते आणि त्या क्षणी तुम्हाला कदाचित एक गोष्ट समजते, मला आता कोणावर विश्वास ठेवायचा नाही. मेष राशीच्या मंडळींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणीही किती लगेच संशय घेऊ, पण प्रत्येक आंधळा विश्वास ठेवू नका. विश्वास का कमवावा लागतो? जो तुम्हाला कठीण वाटन त्यासोबत उभा राहतो, त्याची किंमत नेहमी लक्षात ठेवा. प्रेम संबंधामध्ये बोलूया. तुम्ही एका व्यक्तीला विसरला, पण आणि तुमचे मन पुन्हा त्या व्यक्तीकडे जाते. अशा लोकांसाठी पुढील 24 तास भावनिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरतात. ती व्यक्ती माझ्या आयुष्यात बदल घेऊन आली आहे, पुन्हा तो त्रास घेऊन आलेला आहे. मेष राशीच्या मंडळींनो, आता आध्यात्मिक संकेत. कधी कधी देव आपल्याला मोठ्या चमत्कार मध्ये दाखवतो. तो फक्त योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटते आणि ती संधी उपयोग करून आपल्याला बदलण्याची जबाबदारी असते. म्हणून पुढील 24 तासात आयुष्यात एखादी छोटी सकारात्मक गोष्ट घडली तर तिची किंमत ओळखा. श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या आयुष्यात जे माझ्यासाठी योग्य आहे मला ते मिळू दे, जे माझ्यासाठी योग्य नाही त्यापासून मला दूर ठेवा. मेष राशीच्या मंडळीनं, तुमच्या आयुष्यातील मोठा बदल कदाचित बाहेरून सुरू होणार आहे. मेष राशीची आता तुमची वेळ जवळ येत आहे. मागे वळून पाहू नका, पुढे चला. मेष राशीच्या प्रिय मंडळींनो, पैशाच्या कामाची आणि भविष्यातील प्रगतीशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे समोर येणार आहे, कारण मेष राशीचे लोक तुमच्या आयुष्यात जो बदल आपण व्हिडिओच्या सुरुवातीपासून पाहत आहात तो सर्वात तुमच्या आर्थिक परिस्थितीत आणि तुमच्या कामाच्या क्षेत्रात जाणू शकतो. माझी मेहनतीचे फळ मला कधी मिळणार? जितके कष्ट करतो तितका फायदा कधी मला मिळणार? एक अशी बातमी, एक असा फोन किंवा एक अशी संधी छोटी असली तरी तिचा परिणाम मोठा असू शकतो. आर्थिक बाबत महत्त्वाचा संकेत. आर्थिक स्थिती करण्यासाठी एखादा निर्णय मार्ग दिसू शकतो आणि मेष राशीच्या मंडळींनो, हाच तुमच्यासाठी खरा संकेत आहे. तुम्हाला फक्त पैशाची वाट पाहायची नाही, तुम्हाला पैसा निर्माण करायचा मार्ग शोधायचा आहे. जर तुमच्याकडे एखादी कला असेल, एखादे कौशल्य असेल, एखादी कल्पना असेल तर तिचा उपयोग करून तुमचे पुढे जाण्याचा विचार करा. नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या लोकांसाठी हे काम माझ्यासाठी खूप कठीण आहे. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. व्यवसाय करणाऱ्या मेष राशीचे लोकांनी, आता व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी एक महत्त्वाचा संकेत. मी आता नवीन करावे
मी आता हार मानणार नाही. फक्त मोठे बोलणारे लोक महत्त्वाचे नसतात, प्रत्यक्षात काम करून दाखवणारे लोक महत्त्वाचे असतात. सावध राहण्याचा एक महत्त्वाचा इशारा. मेष राशीच्या मंडळींनो, जिथे संधी आहे तिथे सावधगिरी नक्कीच आहे. प्रेम आणि नात्यामध्ये एक मोठा निर्णय. आता मेष राशीच्या प्रेम जीवनात नातं टिकवण्यासाठी फक्त एक व्यक्ती प्रयत्न करून चालत नाही. आता मला नेमके काय करायचं आहे मला समजणं हे खूप मोठा हेतू आहे मंडळी. लक्षात ठेवा, मेष राशीचे आता जुने काळ मागे सोडा, कारण तुमच्या आयुष्यात पुढचा अध्याय सुरू होण्याची वेळ आली आहे. मंडळी, आता आपण अशा गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत. शेवटच्या मेष राशीच्या प्रेमळ बांधवांनो आणि भगिनींनो, आपण विशेष राशी भविष्य शेवटच्या सर्वात महत्त्वाच्या भागात आलो आहोत. आता आपण संपूर्ण संदेश, सर्वात मोठा अर्थ समजून घेतला. तुमच्या आयुष्यात जे घडतं ते तुम्हाला तोडण्यासाठी नव्हते. काही लोकांना तुम्हाला सोडले, काही नाते तुटले, पण आता प्रत्येक गोष्टी कायमची नसते. स्वतःवर विश्वास ठेवा, शांतपणे तिचे कृत्येकडे लक्ष द्या. एखादी व्यक्ती पुन्हा आयुष्यात आली तर ते तुम्ही सावरून घ्या, हार मानू नका. कधी कधी देव एक दरवाजा बंद करतो कारण आपल्याला दुसरा मार्ग तयार करत असतो. आणि मेष राशीच्या मंडळींनो, आता आपण ही घटना मला भविष्यातील चांगल्या आयुष्या दिशेने घेऊन जात आहे. संकेत ओळखा, पण निर्णय विचारपूर्वक घ्या. श्रद्धा ठेवा, पण प्रयत्न सोडू नका. मेष राशीच्या मंडळींनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. अशाच नवनवीन राशी भविष्य अचूक माहितीसाठी आपल्या स्वामी भक्ती शक्तीला जोडून राहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय.